नाव हर्षपवन भरे. इयत्ता चौथी. माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा माधवनगर सोमापेठ. माझ्या गावाचे नाव माधवनगर, जिल्हा सांगली, तालुका मेळ. आज मी साहिल जयदेव भोळे यांची आई कवितेचे वाचन करणार आहे. आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू. आईसाठी पुढच्या शब्दच नाही कुठे, आईसाठी पुढच्या शब्दच नाही कुठे. आईवरती लिहिण्यात पण नाही माझी व्यक्तिमत्वात मुठ्ठी, आईवरती लिहिण्यात पण नाही माझी व्यक्तिमत्वात मुठ्ठी. जीवन हे शेत तळाय म्हणजे विहीर, जीवन हे शेत तळाय म्हणजे विहीर. जीवन हे नौका तळाय म्हणजे ती, जीवन हे नौका तळाय म्हणजे ती. जीवन ही शाळा तळाय म्हणजे पाठी, जीवन ही शाळा तळाय म्हणजे पाठी. जीवन हे काम तळाय म्हणजे सुट्टी, जीवन हे काम तळाय म्हणजे सुट्टी. आई म्हणजे उंच मंदिराचं कळस, आई म्हणजे उंच मंदिराचं कळस. आई म्हणजे अंगणात पवित्र तुळस, आई म्हणजे अंगणात पवित्र तुळस. आई म्हणजे एकांतात गुणगुणावीत अशी सुंदर गाणी, आई म्हणजे एकांतात गुणगुणावीत अशी सुंदर गाणी. आई म्हणजे वळणतात प्यावे अशी थंडगार पाणी, आई म्हणजे वळणतात प्यावे अशी थंडगार पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र ताली, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र ताली. आई म्हणजे वेदनेनंतरची स्वार्थ जाळलेली, आई म्हणजे वेदनेनंतरची स्वार्थ जाळलेली, आई म्हणजे वेदनेनंतरची स्वार्थ जाळलेली. धन्यवाद.